तर मित्रांनो, गेल्या काही 35 दिवसापासून जी CIDकडं केस होती, त्याच केस संदर्भात जे धनंजय देशमुख आहे, हे आक्रमक झाले आहे. ते आक्रमक होऊन एका टाकीवर गावातल्याच मस्साजोगमध्ये ते टाकीवर चढले आणि त्यांनी आंदोलन देखील केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, की माझ्या भावाला संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मी वन-वन भटकतोय, पण मला न्याय मिळत नाही आहे, अशी भूमिका धनंजय देशमुख यांची आहे. त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं आहे, त्यांनी आपलं जे आंदोलन आहे, मनोज जरांगे आणि पोलिसांच्या साहाय्याने ते आंदोलन मोडलं आहे आणि ते टाकीच्या खाली देखील आले आहे. खाली आल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं आहे, की मी माझ्यावर दुःख होतं आणि सर्व जे आरोपी आहेत, त्यांच्यावर मोका तर लागलाच आहे. पण सर्वसामान्यांची सगळ्यांची इच्छा एकच आहे, ज्यामध्ये कोणीतरी इन्व्हॉल्व आहे, कोणीतरी सुटत आहे आणि ते म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराडवर कोणताही तुम्ही गुन्हा दाखल केला नाही. फक्त तो खंडणीचा गुन्हा आहे. तो पण आधीचा आहे. आत्ता तुम्ही काहीच का करत नाही, ॲक्शन का घेत नाही, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी पोलिसांकडे केली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी देखील म्हटलं आहे, की मी यांना कोणालाही सुट्टी देणार नाही. मी यांना घाम आणल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचं जे लेकरू आहे, हे मराठ्यांचं लेकरू मी गेलं आहे आणि यांना काहीच कसं वाटत नाही, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आणि मी खंबीरपणे धनंजय देशमुख यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि लवकरात लवकर तो वाल्या कराडला फाशी झाली पाहिजे, अशी सर्वसामान्य व्यक्तींची मनोभावना आहे. त्याचबरोबर जेव्हा धनंजय देशमुख टाकीवर गेले होते, तेव्हा खालून जोरजोरात ओरडण्यात येत होतं, की वाल्या कराडाला फाशी झाली पाहिजे. तर सर्वसामान्यांची एकच मागणी आहे, की वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करावा.